जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही, जेथ कर्म जात पाही निपजत असे. भगवान सिद्धेश्वराच्या आश्रम कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाला नमस्कार. श्री सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यात आपण सर्व महान ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या 181 ओळीचा आपण विचार करतो. जे तत्वज्ञानी यांच्या तो प्रकृती भाव नाही. माऊली ज्ञानराज वर्णन करता आहे आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुन, सामान्य माणसं जी असतात ते अहंकार विमूढ झालेले असतात आणि अहंकारयुक्त होऊनच सर्व कर्म ते करीत असतात. त्याला अहंकार विमूढ असं म्हटलेलं आहे. अर्थात मात्र तो प्रकृतीचा जो अभिमान आहे तो तत्वज्ञान्यांच्या ठिकाणी काय तत्वज्ञान्यांच्या ठिकाणी तो नाही. ज्ञानाच्या ठिकाणी नाही, तत्वज्ञान्यांच्या ठिकाणी. ज्ञानी तर सर्वच आहेत, अज्ञानी कोण आहे जगात? सर्व ज्ञानीच आहे. पण ज्ञानी वेगळे आणि तत्वज्ञानी वेगळे आहे. अज्ञानी जगात कोणीच नाही. ज्याच्या त्याच्या पुरतं व्यावहारिक ज्ञान सर्वाला आहे, पण परमार्थामध्ये त्याला ज्ञानी म्हणत नाही. ते व्यवहारातले ज्ञानी आहे, पण परमार्थातले तत्व जाणणारे जे आहे, तत्व ज्यांना कळालेलं आहे ते तत्वज्ञानी आहे. मग सामान्य जी माणसं असतात व्यवहारातले ज्ञानी, त्यांच्या ठिकाणी अहंकार राहणार. ते अहंकारयुक्तच कर्म करत राहतात, कारण त्यांना कळत नाही ना, म्हणून अहंकारयुक्त असतात. अहंकार घेऊनच कोणतंही कर्म करतात. आणि तत्व ज्यांना कळालेलं आहे, तत्वज्ञानार्थ दर्शनम, तत्वज्ञान अध्यात्मज्ञान नित्यत्वम, तत्वज्ञानार्थ दर्शनम. तत्व ज्यांना कळालेलं आहे, अध्यात्म तत्व, ते मात्र देहाचा अभिमान, कर्माचा अभिमान, कशाचाच अभिमान ते बाळगत नाही. म्हणून म्हटलं की तत्वज्ञानी यांचे ठाई प्रकृती भाव नाही. पण कर्म कोणाकडून घडतात?
कर्म हे कोणाकडून घडतात? कोणाकडून घडतात कर्म? नाही नाही घडत. कर्म कोणाकडून घडतात या ओळीतच सांगितलंय त्यांनी. कर्म कोणाकडून घडतात? कर्म हे प्रकृतीकडून घडतं. प्रकृती करी कर्मे आणि ते म्या केले म्हणे भ्रमे. कर्म प्रकृतीकडून होतं. जीवात्मा किंवा आत्मा काहीच करत नाही, कारण जीवात्मा वेगळा, आत्मा वेगळा. जीवात्मा हा आत्म्याचा अंश आहे, म्हणजे आत्मा वेगळा आहे. आपण जीवात्मा नाही, पण जीव म्हणून घेतो आपण. आपण आहोत आत्मा, आपण काही जीव नाही, पण जीव म्हणून घेतल्याशिवाय राहत नाही. आत्मा आपल्याला मी आत्मा हे कळतच नाही. मग ज्यांना आत्मतत्व कळालेलं आहे, म्हणजे मी आत्मा, मी तो सोय परब्रह्म, मी तो सोय आत्माराम, मी परब्रह्म आहे, मी आत्माराम आहे, हे ज्यांना कळलं, त्या प्रकृतीच्या कर्माचा ते कधीही अहंकार घेत नाही. आपण कोण आहोत? आपण पाटील आहोत, सावकार आहोत, साहेब आहोत, आपण कोणीच नाही. आपण आत्मा आहोत. आपण कोण आहोत? आत्मा. आपण ब्रह्म आणि आत्मा एकच आहे. आपण देहही नाही. मग प्रकृतीकडून जे कर्म घडले जातात. आता बघा, कोणीतरी म्हटलं देहाकडून. देह वेगळा आहे आणि प्रकृती वेगळी आहे. प्रकृती किती प्रकार एकत्र केले म्हणजे प्रकृती होते. किती प्रकार एकत्र केले म्हणजे प्रकृती होते. 8 प्रकार एकत्र झाले म्हणजे प्रकृती होत असते. आता ते कोणते 8 प्रकार आहेत? ते 8 प्रकार कोणते? पंचमहाभूत, मन, बुद्धी, अहंकार. हे अष्टधा प्रकृती, अष्टप्रकृती म्हणते. 8 प्रकारची 8 मिळून प्रकृती आहे. देह नव्हे. देहाकडून कर्म घडतात का? देहाकडून कर्म घडतात का? नाही घडत. लक्षात येतं ना? देहाकडून जर कर्म घडले असते तर अमरधामात चौघांनी ओझण याची गरज पडली, तेच गेलं असतं चालत. कळलं का? देहाकडून कर्म, देह वेगळा हा दिसणारं कवच आहे आणि प्रकृती वेगळी आहे. काय? हे 8 तत्व मिळून त्याला प्रकृती म्हणतात. एक पृथ्वी तत्व, जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, आकाश तत्व, मनबुद्धी आणि चित्त किंवा अहंकार. हे 8 प्रकार याला प्रकृती म्हणतात. 8 एकत्र झाल्यावर त्याला प्रकृती म्हणतात. आपण आपल्या देहाला प्रकृती म्हणतो. हे प्रकृती ठीक नाही. प्रकृती वेगळी आणि देह वेगळा. आलं लक्षामध्ये? मग कर्म कोण करतं? देह करत नाही.
मग कोण करतं? प्रकृतीकडून कर्म होतं. मौलीनं स्पष्ट सांगितलं, प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केले म्हणे भ्रमे. प्रकृतीकडून कर्म होतं आणि भ्रमाने जीवात्मा काय म्हणतो, मी केलं, किंवा देहाने कर्म केले असं आपण म्हणतो. देह कर्म करत नाही, लक्षात असू द्या. काय? प्रकृतीकडून कर्म होतात. मग ते प्रकृतीकडून होतात ना, मग त्याचा अहंकार घ्यायचं काय कारण आहे? पण सामान्य जे अज्ञानी जीव असतात त्यांना कळत नाही ना, कर्म कोणाकडून घडतात ते कळत नाही. म्हणून त्यांना वाटतं देहाकडूनच का, ते देहालाच मी म्हणतात. देह खंडानाम आत्मा, देहाला मी म्हणतात. आणि त्यांना असं वाटतं देहाकडूनच कर्म घडतं. म्हणून माऊलीनं पुन्हा शेरात मारून ठेवलं, प्रकृती करी कर्मे आणि ती म्या केली म्हणे भ्रमे. तर म्या केली तर मी कोण? मी त्यांना कळत नाही. मी जीवालाच मी म्हणतात, काही देहालाच मी म्हणतात, देह त्यालाच मी म्हणतात. म्हणून या ठिकाणी की तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही. तत्वज्ञानी जे असतात त्यांच्या ठिकाणी प्रकृती भाव का नाही? तर त्यांना यथार्थ कळालेला आहे, मी देह नाही, मी प्रकृती नाही, मग मी कोण आहे? तुम्हाला काही शंका आली तर विचारत मला, मग मी कोण आहे? मी अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे म्हणा, की मी आत्मा आहे म्हणा, काही म्हणा, आत्मा किंवा ब्रह्म, पण मी मात्र अशा प्रकारे देह नाही. काय? देह हे भाड्याचं घर आहे, भाडुत्री. किती वेळ त्याला दिवसातून भाडं द्यावं लागतं. आपण जर मातीच्या घरात राहिलो तर त्या भाडे मालकाला सांगितलंय महिनाभर एवढं पुढच्या महिन्यात देऊ, तर ते ऐकतात. पण याला, या घराला सांगितलं सध्या आमची अडचण आहे, भाडं नाही देणार 8 दिवस. मला वाटतं तयारीच करावं लागेल. काय? तेव्हा हे भाड्याचे, हे तर भाडियाचे घोडे असं म्हटलेलं आहे. आसक्ती सांडुनी पुढे, हे भाड्याचं घोडं आहे, याचं काही काम नाही. हे कवच आहे. काय? हे वरचं ते बल्ब किंवा ट्यूब दिसते तसं दिसतंय, आतली इलेक्ट्रिक वेगळी आहे. काय? मग ट्यूबचा जर प्रकाश पडत असता तर लाईट गेल्यावर अंधार कशाला पडला असता? काय? ट्यूबसारखा देह आहे आणि त्यातलं लाईट वेगळीच आहे. काय? म्हणून म्हटलं या जे तत्वज्ञानी यांच्या ठाई तो प्रकृती भाव नाही. मग तत्वज्ञानाच्या ठिकाणी प्रकृतीला ते मोजत नाही. प्रकृतीकडून जे कर्म घडतं, मोजत नाही याचा अर्थ काय? की प्रकृतीकडून जे कर्म घडतं त्याचा ते अहंकार घेत नाही. तर आपल्या प्रकृती वेगळी, आपण वेगळे. प्रकृती उत्पन्न होणारी आहे, नष्ट होणारी आहे. आपला नाश नाही. न जायते म्रियते वा कदाचित. हे सगळं तत्व कळालं ना, की ज्यांना कळालंय ते कर्माचा अहंकार घेत नाही.
ते देहाभिमान सांडुनी, बघा इथं स्पष्ट दिलेलं आहे, गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत हो निवर्तते देही. मग तत्वज्ञानाला काय कळाले? मी शिवोहम, देहोहम नाही, शिवोहम. ते देहाभिमान सांडून, त्यांना देहाचा अभिमान नाही, कारण देह आपण नाही आहे. देह, आपण एखाद्या भाड्याच्या घरात राहिलो, सगळे भाड्याच्याच घरात आहेत, जरी मालकी हक्क गाजवत असले तरी भाड्याच्याच घरात असेल, तर त्याला आपलं मी म्हणतो का? मी घरे, मी घरे, मी घरे नाही म्हणत, नाही मी म्हणत नाही, माझंही म्हणत नाही, कारण ते भाड्याचं आहे. तसं देहाला मी पण म्हणायचं नाही. मी म्हटलं तरी बाधक आणि माझं म्हटलं तरी बाधक. का? मग त्यालाच अहम अध्यास आणि मम अध्यास म्हणतात. मी माझेपणाचा अध्यास म्हणजे भ्रम. मी देह म्हटलं तरी भ्रम आणि माझा देह म्हटलं तरी भ्रम. मी देह आहे हाच भ्रम आणि सगळे माझे आहेत हाही भ्रमच आहे. यालाच म्हणतात देहाचा अभिमान अहम अध्यास आणि बाकीच्याचा तादात्म्य त्याला मम अहम आणि मम अध्यास. मम म्हणजे माझे सगळे, सगळं माझंच आहे, माझं तर काहीच नाही. शेवटी काय, हात मुठी आवडून आले आणि उताने हाताने गेले. आणले काही नव्हतं, अन्य ते काही नाही, तसं नाही आहे म्हणा. मोकळे नाही येत आणि मोकळे जातही नाही. पण आपण व्यवहारात काय म्हणतो, काही आणलं होतं का त्यांनी? त्यांनी म्हणजे आपण, त्यांनी कसं ते काय आपण काय वेगळे करीत होते. काही आणलं होतं का? आणि काही नेणार आहेत का बरोबर? काही आणलंही नव्हतं, काही नेणारही नाहीत, पण आणल्याशिवाय राहत नाहीत आणि नेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल आणल्याशिवाय राहत नाही, नेल्याशिवाय राहत नाही. हो, मग काय आणतात? कर्म. आपण प्रत्येक जीव जोपर्यंत अध्यात्म तत्व कळत नाही तोपर्यंत प्रत्येक जीव म्हणायचा. प्रत्येक जीव हा रिकामा येत नाही आणि रिकामा जातही. बघा ना, काय एवढं कमवलं, काही नेलं नाही, काही नेलं नाही. ज्याद्वारा कमवलं ते घेऊन गेलं. मग आता ते कसं कमवलं बघा. चांगलं कमवलं असले तर जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. उत्तम व्यवहार करून धन कमवायचं, पण ते धन उदास विचारे नाही का, ते साठवायचं. आणि आपल्याला पुरेल का? आपल्याला पुरेल का ते? आणि साठवायचं आणि एक दिवशी तोंड वासून उदास विचारे वेच करी. मग उत्तमची गती तो एक पावेल. उत्तमची गती तो एक पावेल. लक्षात ठेवा. काही लोक देवाच्या दर्शनाला जातात, जायनात का? देव काही कोणाला काही मागत नाही. ज्या काही म्हणे हात पसरत नाही काही. पण आपण 1 रुपया त्या पेटीत टाकतो. एक टिकली, त्याला काय म्हणतात? टिकली. त्या टिकलीचं काय येतं हो, पण आपल्याला केवढा अभिमान. एक टिकली टाकल्याचा त्याला त्याची गरज आहे का? गरज नाही, पण आपल्याला समाधान वाटतं. दिलं बरं का देवाला.
काय मी का सांगतोय लक्षात घ्या की एक उत्तम जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी मी का प्रमाण दिलं. मग जशा ज्या कर्माने ते मिळवलंय ते कर्म बरोबर येतं. तुम्ही चांगलं कर्माने मिळवलं असेल तर चांगलं कर्म येईल बरोबर. वाईट कर्म करून मिळवलं असेल तर वाईट कर्म बरोबर. रिकामा जात आणि रिकामा येत हो नाही. जरी आपल्याला असा भ्रम आहे आपला की आले तसे गेले, काही नेलं नाही, काही नेलं नाही, तुम्हाला त्याचा विचारच नाही ना. काय मी का सांगतोय ते देहाभिमान सांडुनी गुणकर्मे ओलांडुनी साक्षीभूत होणी वर्तती देही. कळलं का? ते देहाभिमान सांडुनी त्यांना देहाचा अभिमान नाही. त्यांना कल्पना आहे देह पाचाचा आणीला नक्की हा पाचाचा उसना आणलाय आणि शेखी ज्याची त्याला देणे लागे. शेवटी ज्याची त्याला द्यावा नको. भाड्याच्या घरात राहिलं आणि त्याला बळ पाहिजे ठरलं तर काय मग ते काय तिचे परिणाम पुढे भोगावं लागतं. तसं याला मी म्हटल्यामुळे कितीतरी दुःख भोगावं लागतं. मी नाहीच नाही, मी नाही माझंही नाही. म्हणून देहाचा अभिमान घ्यायचा नाही. मी किती सुंदर आहे, मी किती गोरा आहे, मी किती कसा आहे, शेंबड कुणीकडचं. फालतू अभिमान घेत देहाचा. देह तुझा आहे का मूर्खा? देह हा पाचाचा आणि उसना भरता अभिमान. काही दिवस घेता पुढे आरशात सुद्धा पाहत नाही. आजी तुम्ही आरशात पाहत नाही, आरसा वाकड दाखवतो. आरसा वाकड दाखवतो काय? मिया क्यों रोती है तो बोले स्वरूप ही वैसा है. मी का सांगितलं कशा करता? हे देहाभिमान सांडून देहाचा अभिमान त्यांना नसतो. कुणाला कुणाला नसतो. आपल्याला नाही का? आपल्याला नाही का म्हणजे आपल्याला काही कळलं काय? कळलं तेव्हा बघू. काय कळलं तेव्हा आपण हजारदा आरशात पाहतो, काय काय लावतो. कशामुळं? देहाचा अभिमान. ते देहाभिमान सांडुनी हे त्यांना नक्की कळलंय की देह मी नाही आणि देह माझा. म्हणून त्यांना कधीही देहाचा अभिमान नाही आणि देहाचं तादात्म्य नसल्यामुळे त्यांना दुःखही होत नाही. अभिमान घेतला तर दुःख नाही, अभिमान नाही घेतला तर दुःख नाही. भाड्याने घर घेतलं आणि त्याची भिंत पडली तर भाडेकरी रडतो का मालक? भाड्याने घर घेतलं आणि त्याची भिंत पडली तर मालक रडतो का भाडेकरी? भाडेकरी रडत. तसं हे ना माहिती आहे आपण कोण आहोत? भाडेकरी. आपला काही देह म्हणून त्याचा अभिमान ते घेत नाही. माझा बंगला, माझ्या तुला काही जाळतील का त्या बंगल्यात मूर्खा? तुझा बंगला, माझी गाडी, माझा बंगला, माझी पोरं सोरं, माझं धनद्रव्य, माझी खुर्ची.
अरे तुला कधीतरी एक दिवशी खुर्चीतून काढतील, त्या खुर्चीत सुद्धा जाळतील का? खुर्ची सुद्धा जाळायची नाही. म्हणजे लेकाच्या खुर्चीत बसतात ते बसतात आणि शकुनी मामाचे धंदे करतात लेकाचे. नाही, महाभारत तयार करतात आणि आगी लावायचं काम करतात. लोकाला असं वाटतं ही व्याध कधी त्या खुर्चीतून उपसून काढते, यमराज कोणाच ठेव. हे सदा शकुनी मामाचंच काम करून महाभारत रचना करतात. कशामुळे सांगितलं? अहंकार. हा अहंकार आहे, लक्षात ठेवा. काय ते देहाभिमान सांडुनी, गुणकर्मी ओलांडुनी. मग आता देहाचा अभिमान नाही आणि देहाचे गुणकर्म, देहाचे गुणही प्रकृतीचे गुणही आपल्याकडे घेत. प्रकृतीचं त्रिगुणात्मक आहे, सत्व रज तम. गुण, इथं गुण शब्द वापरला. गुणकर्मी ओलांडुनी. मग ते गुणाचाही अभिमान नाही, कर्माचा. प्रकृतीकडून कर्म घडतात. जसे गुण असतील त्याप्रमाणे प्रकृतीकडून कर्म घडल्या जातात. सत्वगुण सात्विक कर्म, रजोगुण संसार मरेपर्यंत सोडावंच लागतो की म्हणा. पण मरेपर्यंत रजोगुणी माणसं संसार सोडत हो नाहीये. शेवटी त्यांना संसार सोडतो, शेवटी त्यांना हो संसार सोडतो, लक्षात ठेवा. आणि तमगुणी तर बोलूच नका. तमगुणी माणसं जे असतात, आम्ही मांस खातो, आमच्या पांडुरंगाला आवडतं. तुम्हाला नाव घ्यायला सांगितलं ते योद्यगान बस खांद्यावर. नेहमी मोगम बोलत जा. एक जण तर असा म्हटला होता, त्याला बरेच जोर द्या, मी गाईचं मांस खातो, काय माझं वाकडं काम नाही तुम्ही. कळलं? कोण म्हटलं होतं? तुम्हाला माहिती आहे का कोण म्हटलं होतं? उभी नाव घेतं कोणाची? कोण म्हणलं होतं? जाऊ द्या मग, कुणी का म्हणलं काय करता काय. ते मी का कशा करा सांगितलं या गोष्टी. प्रकृतीकडून जे घडल्या जातं म्हणजे तमगुण, हे तमगुणी माणसं जी असतात हे तामसी कर्म करत राहतात. आगी लावणं, भांडणं लावून देणं, दुसऱ्याचं वाटोळं करत राहणं, दुसऱ्याचं वाईट करणं आणि आपण मग पेढे वाटणं. त्या उगं हातपाय धुवून मागं लागतात. हां, पुन्हा पेढे वाटायला तयार. काय तेव्हा त्या ह्याला भेटायला गेलो तर काल मुंबईला, त्यांच्या ह्याला भेटायला गेलता एक, हा गेलता ह्याला भेटायला. तुम्हाला अजून एवढं वय झालं, एवढा जोश का? त्याचा मरुसर जाणार नाही त्याचा जोश. काय कशाचा? आगी लावण्याचा. असू द्या, आपलं काय करायचं त्याचा आपला काही संबंध नाही. मी गुण सांगतो मी. काय गुण? गुणकर्मे ओलांडुनी. हो, गुणाचंही उल्लंघन करायचं आणि कर्माचंही उल्लंघन. कोण करतो असं? असं कोण करतो? असं कोण करतो? आता बोला, आता कोण असं कोण करतो? तत्वज्ञानी. काय? गुणकर्म ओलांडुनी, देहाभिमान सांडून. देहाचा अभिमानही त्याला नसतो आणि देहाच्या ठिकाणी, प्रकृतीच्या ठिकाणी जे गुण आहेत त्याप्रमाणे जे कर्म घडतात त्या गुणाचाही अभिमान नाही आणि त्या कर्माचाही अभिमान नाही. मी आग लावली म्हणून जळायला काही सगळं अभिमान आहे तो गुणाचा आणि कर्माचा. दोन्ही
आग का लावायला लावली? गुणामुळे. आणि लावायला लावली ते कर्म. मला मुद्दा काय सांगायचा आहे की गुणकर्मे ओलांडुनी, गुण आणि कर्म दोन्हीचे उल्लंघन देहाचा अभिमाने टाकून कोणी तत्वज्ञानाने साक्षीभूत होऊन वर्तती देही. आता या देहात ते राहतात पण दृष्टा होऊन राहतात, उदास वृत्तीनं राहतात. उदास याचा अर्थ तादात्म्य नसणं. काय? उदास वृत्तीनं राहतात. देहाचं तादात्म्य नाहीये, देहाचं तादात्म्य नाहीये. साक्षीभूत होऊन ते साक्षी रूपाने राहतात. मनुष्याचं जीवन, मनुष्याने जीवन जगावं पण ते साक्षी रूपाने जगावं. सगळ्यात साक्षी रूपानेच राहावं. घरात साक्षीच आहे हा, पण तसं त्याला वाटत नाही. हा साक्षीच आहे, साक्षी रूपानेच राहा. काय? म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे दुःख भोगावं लागत नाही, जन्म मरण भोगावं लागत नाही आहे. म्हणून साक्षीभूत होणी वर्तती देही. या देहात राहावंच लागतं ना. देहाशिवाय कर्म होत नाही, पण देहात आदात्म्य घेत नाही. देह हे कवच आहे, त्याच्यातली प्रकृतीच्याकडून कर्म घडतात. नाही कळलं का? प्रकृतीकडून. कोण प्रकृती? कशाला म्हणतात प्रकृती? सरांनी सांगितलं होता, यांनी सांगितलं, खोबे सरांनी. काय प्रकृती कौन्सिल म्हटलं? सांग काय सांगितलं त्यांनी? प्रकृती नाही, लवकर आलं म्हणजे कळतं माणसात. आपण उशिरा येतो. अलीकडे जोशी साहेब पण उशिरा यायला लागले, कारण संगती संग दोष. तुमच्या जवळ बसतात ना ते, त्याच्यामुळे संगता परिणाम होतोच. तो द्राक्षाचा वेल लिंबावरी गेला आणि कडू काव झाला. संगती गुन्हे, संगत लागते. नाही तर जोशी साहेब अगोदर आहे सगळ्यांची, पण आता अर्ध झाल्यावर येतात ते. त्याच्यामुळं काय सांगितलं ते मी लक्षात राहत नाही. मला वाटतं बरे वाटतं, आले बरेच माणसं आले, तिकडचे आले तिकडचे. मलाही बरं वाटतं थोडंसं. उशिरा काही ना पण या. काय? साक्षीभूत होऊन वर्तती देही. म्हणून माणसाने कसं राहावं? साक्षी रूपाने राहावं. साक्षी रूपाने राहिलं की त्याला कुठल्याही प्रकारचं दुःख भोगण्याची पाळी येत नाही. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा ना कळती. म्हणून ते शरीरात नसतं काय? तत्वज्ञानी काही शरीराच्या बाहेर असत का? शरीरात असतात, शरीरात असतात, शरीर नसतात. शरीरात असतात पण शरीर ते नसतात. त्याचे गुण नसतात, कर्मही नसतात. म्हणून शरीर जरी होती नाही, आपल्याला दिसतं की नाही ते शरीरात आहेत म्हणून. काय आता आपल्याला दिसायला जे आपण ज्ञानेश्वरी ऐकल्यानंतर कळेल आपल्याला. ऐकून ऐकून कळतं माणसाला. किंवा ते शरीरी जरी होती, शरीर होती नाही, ते शरीरात जरी असले, जसं घरात असतात की नाही, घरात असतात, गावात असतात, तसे शरीरात असतात. जसे घरात आणि गावात असतात की नाही, तसे शरीरात असतात. कळलं की तुम्हाला? तर म्हणून शरीर जरी होती, जरी आपल्याला ते शरीरात दिसले तरी कर्मबंधना कळत. पण त्या शरीर म्हणजे प्रकृतीकडून घडणारे जे कर्म आहेत त्या कर्मामुळे मग ते कसा काय व्यवहार होईना त्याच्याकडून. काय जसं त्याला काय म्हटलं की
सूर्य उगवल्यानंतर व्यवहार होतो. आता सगळेच चांगला व्यवहार करतात का? सूर्य उगवल्यावर सगळंच भजन करतात का? नाही. पण त्या सूर्याला त्याचं काय हो? सूर्य कसं आहे? साक्षी रूपाने. तुम्ही चांगलं करा नाही तर वाईट करा, जसं कराल तसं भोगाल. काय कराल तसं. सूर्याला काही आहे का त्याचं? तसं साक्षी रूपाने जो राहतो त्याला काहीच सुखही नाही. आणि तथा मानापमान योग सुखदुःखे समीकृत्वा. त्याला सुखही नाही, दुःखही नाही, मान नाही, अपमान नाही, काहीच नाही. म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा ना कळती. देहात जरी असले तरी त्यांना कधीही कर्माचं बंधन. कर्मानुबंधीनी मनुष्य लोकी. सगळा मनुष्य कशाने बांधलाय? कर्माने. ते कर्माने बंदिस्त होत कर्मबंधा ना कळती. त्यांना कर्मबंध कधीच नाही. जैसा का भूत चेष्टा गबसती. तुम्हाला सूर्याचं उदाहरण दिलं ना की जसं प्राणी मात्र काही केलं तर सूर्याला त्याचं काहीच. साक्षी रूपाने तसं साक्षी रूपाने. आणि तो तत्वज्ञानी महात्मा असतो, त्याला काही सुख दुःख कर्माची बाधा होत नाही. असं भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांग. तेव्हा झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिलेला सेवेचा भाग आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदा